दिव्यांग मंत्रालयाचे दिव्यांग हितासाठीचे निघलेले विविध शासन निर्णय, त्याचबरोबर आरोग्य विभाग, एसटी महामंडळ, बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देणारी टोळी आणि त्याच्याच बरोबर दिव्यांग शाळा, दिव्यांग संस्था, या सगळ्या गोष्टींमध्ये बोगस दिव्यांगांनी जो घेतलेला लाभ आहे त्याच्यासाठी मात्र कडक उपाययोजना होणं जरुरी आहे। या संदर्भात आज आपण आजच्या व्हिडिओत बोलतोय। मित्रांनो, दिव्यांग मंत्रालयाने बोगस दिव्यांग शोध मोहिमेसाठीचे एक पत्र, त्याच्यानंतरचा शासन निर्णय आणि त्या शासन निर्णयानंतर आणखीन एक शासन निर्णय, दिव्यांगासाठी काम करणाऱ्या संस्थांसाठीची सगळी माहिती, त्यांचा अहवाल, हे सगळं मागितलेलं असताना पण ही माहिती पण सार्वजनिक होणं जरुरी आहे। या माहितीनुसार पण सामान्य दिव्यांगजनाला नेमकं त्या संस्थेत काय चाललंय हे पण माहित होणं जरुरी आहे। कारण की विषय असा येतोय की दिव्यांग सशक्तीकरण विभाग हा दिव्यांग मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करणारा विभाग आणि हाच विभाग समाज कल्याणचा विभाग आहे। याच ठिकाणी या सगळ्या दिव्यांगजनासाठीचे काम करणाऱ्या संस्था, शाळा यांचं सगळं देखरेख त्याच ठिकाणी होते। मग ही देखरेख करताना याच्यात पण पारदर्शकता येणं जरुरी आहे। कारण आत्ताच नुकतं मालेगाव येथील एक शाळेला टाळं ठोकण्यात आलं तुकाराम मुंडे साहेबांच्या पुढाकाराने आणि अशाच टाईपच्या मालेगाव सारख्या बोगस शाळा, म्हणजे 7 विद्यार्थी असताना 50 विद्यार्थी दाखवायचे, 24 शिक्षकांचा पगार, अनुदान, हे सगळं लाटायचं। फक्त हे मालेगावच नाहीये, या प्रकारचा खेळ पूर्ण महाराष्ट्रात होतोय आणि त्याच्यासाठी या सगळ्या संस्थांची माहिती ही पण वेबसाईटवर प्रकाशित होणं जरुरी आहे। सामान्यामधल्या सामान्य दिव्यांगजनाच्या हातात ही सगळी माहिती मिळणं जरुरी आहे आणि त्याचबरोबर भरारी पथक आणि धडक कारवाई या पण गोष्टी होणं जरुरी। या ठिकाणचेच अधिकारी जर त्या ठिकाणी भेट देत असतील तर ते त्या ठिकाणची कडक तपासणी करतील, याच्याबद्दल कुठेतरी शंका आहे आणि शंका असू शकते। त्याच्यामुळे भरारी पथकामार्फत या संस्थांची तपासणी होणं जरुरी आणि त्यासाठीचे कडक निर्देश दिव्यांग मंत्रालयातून निघणं जरुरी आहे। त्याचबरोबर दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या काही ठिकाणाहून एसटी महामंडळाला पत्र निघालेत। त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलंय की दिव्यांगजनाची हेळसांड होऊ नये आणि बोगस UDID कार्ड धरावे। बोगस UDID कार्ड धरावे एवढी छोटीशी गोष्ट लिहून काही होणार नाही। त्या ठिकाणी आपण जे पत्र काढताय त्या पत्रामध्ये स्पष्ट नमूद करा, जे एसटी मध्ये प्रवास करताना बोगस दिव्यांग आढळतायत त्यांच्यावर कलम नंबर 91 नुसार कारवाई होणं जरुरी आहे, बंधनकारक आहे। ते त्या कंडक्टरवर बंधनकारक आहे, त्या आगार प्रमुखावर बंधनकारक आहे, त्या डेपो मॅनेजरवर बंधनकारक आहे आणि त्या चेकरवर पण हे सगळं बंधनकारक आहे। जोपर्यंत हे होणार नाही तोपर्यंत तुम्ही ते गोल गोल पत्र काढताय त्या पत्राचा काहीही उपयोग होणार नाही। कारवाई करा, UDID कार्ड जप्त करा आणि हे सगळं कारवाई जप्त करत असताना एक होतंय की त्या बोगस कार्ड जप्त केलं जातंय आणि त्या बोगस दिव्यांगाला मात्र पूर्ण तिकीट देऊन विषय संपवला जातंय। असं होता कामा नये। काय फरक पडणार या गोष्टीने? त्याला तुम्ही पूर्ण तिकीट देताय, झालं, त्याचं कार्ड ठेवून घेताय, अहो तो परत जाऊन कार्ड करा ना 2-2.5-3 हजाराला। त्याच्यासाठी मात्र ज्या ज्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाने आतापर्यंत एसटी महामंडळाला पत्र काढलेले नाहीत त्या प्रत्येक जिल्ह्याच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाने एसटी महामंडळाला एक पत्र काढावं। पुढील 15 दिवसात, पुढील 20 दिवसात, पुढील 1 महिन्यात नेमकं किती खोट्या UDID कार्डवर कारवाई केली, कलम नंबर 91 नुसार याचा ताबडतोब अहवाल पण मागवावा आणि त्यानुसारच्या पुढच्या दिशा ठरवणं जरुरी आहे। तरच एसटी महामंडळामध्ये हे जे बोगस आहेत, जे की खऱ्या दिव्यांगजनाची सवलत लाभ घेत आहेत आणि शासनाचं नुकसान करतायत, शासनाचं नुकसान करतात हा भाग वेगळा, पण खऱ्या दिव्यांगाच्या हक्काच्या जागेवर डोमकावल्यासारखे हे बसून राहतात, बेशरम हे। आणि या सगळ्या बेशरमाला जर धडा शिकवायचा असेल तर मात्र दिव्यांग सक्षमीकरण विभागाने कडक पत्र आणि कडक आदेश एसटी महामंडळाला देणं जरुरी आहे, आपल्या जिल्ह्यापुरतं।